एकेकाळी फक्त मिरवणुकीपुरती असलेली भीमजयंती आज सोलापुरात हळूहळू वैचारिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक होत चालली आहे. जिथं केवळ सजावट नसायची तर आता विचारांची आरास उभी राहते. सम्राट अशोकानं उभा केलेला धम्माचा दीप पुढे कधी विझला तर कधी पुन्हा पेटला. बृहद्रथ मौर्याचं अंत आणि पुष्यमित्र शृंगानं सुरू केलेला विध्वंस, शेकडो वर्ष बौद्ध धम्म अंधारात गेला. पण 2140 वर्षांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोच धम्म पुन्हा जिवंत केला. याच दिव्य परंपरेला सोलापुरात जिवंत केलं आम्रपाली तरुण मंडळ, बहुउद्देशीय सामाजिक संस्था ABS ग्रुप सोलापूर यांच्या वतीनं हा धम्मचक्क पवर्तन म्हणजेच 2140 वर्षांनी बुद्ध धम्माला पुन्हा स्थापित करणारे महान बोधिसत्व या भन्नाट वैचारिक देखाव्यानं आयोजन केलं होतं. सम्राट अशोक, प्रसेनजित, अजातशत्रू, कनिष्क, धर्मपाल, हर्षवर्धन, बिंबिसार, मिलिंद, देवानपय्य तिस्स, बृहद्रथ मौर्य या महान सम्राटांचं धम्माशी नातं आणि धम्माचा विध्वंस आणि शेवटी बाबासाहेबांचा धम्मस्वीकार, हे सगळं एका सुंदर देखाव्यात मांडण्यात आलं. या देखाव्यामागं आहे इतिहासाची जाण, बाबासाहेबांचा अभिमान आणि धम्माचा ध्यास. या प्रेरणादायी प्रवासाला सलाम. अशाच सोलापुरातील भव्य, ऐतिहासिक आणि अनटोल्ड गोष्टींसाठी फॉलो करा अनटोल्ड सोलापूर.